नमस्कार मित्रांनो, 3 जूनच्या भागामध्ये मेघना म्हणते, निशी तुझ्या दादांनी जसं एवढं साम्राज्य उभा केलं ना, तसाच सगळा बिझनेस मी आणि साहिलने उभा केला. पण हे सगळं आता नीरजने सांभाळायला पाहिजे ना. तुला कळतं ना मी काय म्हणते? नाही म्हणजे तू घरातली कामं केली ना, मी नीरज आणि साहिल बिझनेस बघू शकतो. निशी म्हणते, हो आई, मी नक्की घर सांभाळेल. इकडे रघुनाथ अंथरूण घालत असतो. उमा म्हणते, अहो हे काय करताय? तो अगं झोपण्याची तयारी करतो. ती म्हणते, तुम्ही वर झोपा, मी आणि ओवी खाली झोपते. रघुनाथ म्हणतो, अगं ओवीला वर झोपू दे. नाही म्हणजे तिला तितकंसं बरं नाही वाटत ना. वर झोपली ना तिला रात्री उठायला त्रास नाही होणार. आता उमा स्माईल करते आणि मान हलवते. इकडे शिनूची खूप तगमग चालू असते. तो डोक्याला हात मारतो. बंधू म्हणतो, शिनू अरे काय झालं? तो म्हणतो, मामा मला काय करावं हेच कळेनासं झालंय. हे सगळं ना माझ्यामुळे झालं. उमाई दादामामाची हालत ही माझ्यामुळे, आणि आज तर कहरच झाला. मी तिथे जेवलो आणि त्यांना उपाशी राहावं लागलं. आता त्या दोघी पण उपाशी झोपल्या असतील. बंधू म्हणतो, शिनू अपराधी तर मला पण वाटतंय, पण आता काय करावं तेच कळेनासं झालंय. दोघांचं बोलणं कांता ऐकत असतो आणि म्हणतो, तुम्ही दोघं काळजी करण्यापेक्षा दादाला मदत करा ना. बंधू म्हणतो, भाऊजी दादा आणि उमाईनी खूप स्वाभिमानी आहे, ते आपल्याकडून कुठलीही मदत घेणार नाही. श्रीकांत म्हणतो, तेच तर म्हणतो ना, आपण सरळ सरळ मदतच नाही करायची. आता दोघं पण बघायला लागतात आणि श्रीकांत मस्त प्लॅन बनवतो. रघुनाथ सकाळी उठतो आणि चहा करत असतो. उमा आश्चर्याने बघते आणि म्हणते, अहो काय करताय? तो म्हणतो, उमा हे घ्या. ती म्हणते, हे काय गरम पाणी? तो म्हणतो, अगं रोज चहा घेण्याचा शिरस्ता मोडायला नाही पाहिजे. उमा म्हणते, आपण बाहेर पडलो ते मोकळे, काहीच घेऊन नाही आलो. रघुनाथ म्हणतो, त्यात काय, आपली मुलंच वापरतात ना सगळं. ती म्हणते, होय आपण दोघं असतो ना तर काहीच हरकत नव्हती, पण आपल्याबरोबर ओवी आहे, तिचं बघायला हवं ना. बरं थांबा 1 मिनटं. ते त्याच्याकडं फुलपात्र देते आणि स्वतःच्या हातातली सोन्याची बांगडी काढते. त्याला देत म्हणते, ही घ्या आणि सामान घेऊन या. रघुनाथ म्हणतो, हे काय उमा, हे तुमचं श्रीधन आहे. उमा म्हणते, त्यात काय मग एवढं, ते नसलं तर काही फरक पडणार आहे का? तो म्हणतो, अगं हे फक्त सोनं नाही आहे, तुमच्या आईची आठवण आहे. त्यांनी ह्या बांगड्या प्रेमाने तुम्हाला दिल्या होत्या. आणि ह्या रघुनाथ खोतच्या मनगटात एवढं बळ आहे ना, तो आपल्या मुलीचं आणि बायकोचं पोट नक्कीच भरू शकतो. ओवी झोपण्याचं नाटक करते पण सगळं ऐकत असते. रघुनाथ म्हणतो, उमा तुम्ही काळजी करू नका, ती बांगडी घाला बरं हातात. आता ओवीच्या डोळ्यात पाणी येतं. सकाळी श्रीकांत आवाज देत असतो, चारू बाळा चारू, चारू. चारू झोपेतून उठून येते आणि त्याच्याकडे बघत असते पण काहीच बोलत नाही. श्रीकांत हसून म्हणतो, अरे तू इथेस का? ती म्हणते, हो काय झालं? तो म्हणतो, अगं तू मला सून म्हणून पसंत आहे. चारू खूप खुश होते आणि म्हणते, खरंच? आणि त्याला लगेच नमस्कार करते. कांता म्हणतो, चारू तुला श्रीनूचं मन जिंकायचं ना. ती मान हलवते. तो म्हणतो, अगं माझ्याकडे एक आयडिया आहे. ती म्हणते, कुठली? तो म्हणतो, तू शिनूच्या रोज काहीतरी आवडतं कर. चारू म्हणते, म्हणजे काय करू? तो म्हणतो, अगं त्याच्या आईला म्हणजे लालीला विचार, त्याला खाण्यासाठी काय काय आवडतं, तिला नक्कीच माहीत असेल, आणि ते बनवत जा, म्हणजे शिनू तुझ्या लवकर प्रेमात पडेल. चारू खूप खुश होते आणि म्हणते, ठीक आहे मी तसंच करते. तेवढीत लाली येते आणि म्हणते, काय हो आज तुमच्यामध्ये एवढा बदल कसा? आणि मी म्हणते, पलटी कशी मारली? कांता म्हणतो, लाली लाली अगं तू माझी बायको आहेस आणि तुला मला जन्मभर साथ द्यावीच लागणार. लाली आश्चर्याने बघते. कांता म्हणतो, चारू आता मस्तपैकी तू पोहे बनव. लाली म्हणते, बनव बनव, तुला या घरची सून व्हायचं आहे ना. पण डोगू म्हणतो, मला नको पोहे. ती फॉरेन दिदी कशी फ्रेंच रोल करायची? चारू दिदी तू तसा कर ना. चारू म्हणते, म्हणजे काय असतं ते? लाली म्हणते, डुग्गू पोहे खायचे, ती जशी करत होती ना तसलं काय खायचं नाही. जा ग चारू, कर तू पोहे. चारू आणि मंजू किचनमध्ये जातात. मंजू म्हणते, चारू तू बनव हा पोहे. चारू म्हणते, मंजू आत्या मला नाही येत ग पोहे, तू मला शिकवते का? आता मंजू गोंधळते. चारू म्हणते, काय झालं? मंजू म्हणते, अगं पोहे तर मला पण नीटसे जमत नाही. नाही म्हणजे किचनमध्ये मी कापाकापीची कामं करायची, पण बाकीचं सगळं उमाताईच करायच्या. आणि ते जेव्हा फॉरेनला गेले ना त्यांच्या बहिणीकडे, तर सगळी किचनमधली कामं निशी आणि दायजी करायच्या. चारू म्हणते, आत्या आता काय करायचं? मंजू म्हणते, बरं चल, जसे पोहे जमतील ना तसे करूया. आपण प्रत्येकासाठी एक मुठमुठ पोहे घेऊया.
आता लाली आणि कांतासाठी दोघे पण पोहे घेऊन येतात. लाली म्हणते, वा वा वा, पोहे झाले का? ते दोघं घास घेणार तेवढ्यात शिनू येतो. लाली म्हणते, शिनू चल नाश्ता करायला. हे बघ कसे मस्त पोहे बनवलेत. आणि अरे हे चारूने बनवले. बघितलं ना किती हुशार मुलगी आहे. शिनू म्हणतो, आई नको आहे मला पोहे. लाली म्हणते, शिनू जे पुढे आले ना ते गुपचूप खायचं. तुला किती वेळा सांगितलं अण्णाचा अपमान नाही करायचा. शिनू म्हणतो, जोपर्यंत दादा मामा आणि उमाई ह्या घरात येत नाही ना तोपर्यंत ह्या घरातला घास काय, पण मी पाणी पण पिणार नाही. लाली म्हणते, शिनू. पण शिनू निघून जातो. लाली म्हणते, जा जा, त्या उमाईकडं तुला काहीच मिळणार नाही. आता ती पोह्याचा घास घेते आणि मोठ्याने ओरडते, हे काय केलं? चारू म्हणते, काय झालं? लाली म्हणते, याला पोहे म्हणतात? अगं चांगलं काहीतरी खायला मिळेल म्हणून सून म्हणून मी तुला पसंत केलं आणि त्या फॉरेनच्या पोरीला नाही म्हटले, पण तुला तर काहीच जमत नाही. कांता म्हणतो, मस्त झालेत पोहे. चारू, मंजू, पोहे छान झालेत हा. लाली म्हणते, हे पोहे तुम्हाला चांगले वाटतात? अहो असलं बेचव अन्न मी कधीच खाल्लं नव्हतं. काय गं मंजू, तुझ्या भाचीला काहीतरी शिकव. ते आता चारू मंजूला बोलते आणि निघून जाते. कांता म्हणतो, लाली आली आणि तिच्या मागे जातो. चारू म्हणते, माझं शिनीवर प्रेम नसतं ना या लाली आत्याला मी सोडलंच नसतं. चांगला हिंगा दाखवला असता. माझ्या सुखाच्या आड येणाऱ्याला अशी सुखासुखी सोडत नसते मी. हे एक दिवस लाली आत्याला सुद्धा समजावून सांगावं लागेल. आता मंजू तिच्याकडेच बघत राहते. बंधू एकाकडे जातो आणि म्हणतो, हरिभाऊ तुमच्याशी एक बोलायचं होतं. तुमच्या मुलीच्या लग्नात दादांनी तुम्हाला मदत केली होती ना? ते म्हणतात, हो हो. बंधू म्हणतो, मी काय म्हणतो? ते म्हणतात, नाही माझ्या लक्षात आहे, पण मी आत्ता नाही देऊ शकत. लग्नासाठी पैसे खर्च झाले आणि पोरगी आता पोटूशी आहे. ती बाळातपणासाठी येणार. त्यामुळे बंधू म्हणतो, हरिभाऊ ते राहू द्या तुमच्याकडे, माझं ऐका. ते पैसे मला आत्ता द्या, मी असं म्हणत नाही. तो खिशातून पैसे काढतो आणि म्हणतो, हे घ्या. ते म्हणतात, हे काय? तो म्हणतो, हे पैसे घ्या आणि तुम्ही दादाला द्या. आणि त्यांनी विचारलं ना तर त्यांना सांगा, तुम्ही मला मदत केली ना, ते मी थोडेसे गोळा केले, त्यामध्ये मला यश आलं आणि म्हणून हे पैसे मी तुम्हाला देतोय. तो ताओ, पण तुम्ही हे काय करताय? बंधू म्हणतो, भाऊ हे सांगायला माझ्याकडे वेळ नाही, पण हे काम तुम्ही केलं ना माझ्यावर खूप उपकार होती. तेवढ्यात पिशवी घेऊन रघुनाथ चाललेला असतो. बंधू म्हणतो, हरिभाऊ दादा इकडेच येत आहेत, जरा बघा. आणि तो पळ काढतो. हरिभाऊ जातात आणि दादाला नमस्कार करतात आणि म्हणतात, दादा बरं झालं तुम्ही भेटलात, मी तुमच्याकडेच येणार होतो. दादा म्हणतात, का घरी बरे आहेत ना? तो म्हणतो, हो, पण माझ्या मुलीच्या लग्नात तुम्ही पैशाची मदत केली होती ना, ते परत करायला आलो. दादानू मी एवढ्या पैशाचीच सोय करू शकलो, उरलेले पैसे मी नंतर देतो. रघुनाथ म्हणतो, हरिभाऊ तुम्हालाच ठेवा, तुम्हाला गरज असेल ना. पण तो काय ऐकत नाही आणि दादाला पैसे देऊन जातो. रघुनाथ पैसे घेतो, त्याला नमस्कार करतो, त्याला रडायलाच येतं. हे सगळं बंधू चोरून बघत असतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.